नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कणसू. जागतिक योग दिनानिमित्त असा विशेष कार्यक्रम घेऊन आली आहे. मनीषा तुमच्यासोबत आहे. आज आपण भेटणार आहोत जोशना आंबेवाडकर यांना. तिनं वयाच्या 12व्या वर्षीपासून योग अभ्यास सुरू केलाय आणि आता गेली 8 वर्ष ती योग शिकवते. तिने मास्टर इन योगा थेरपी केलेली आहे. MA इन क्लिनिकल सायकोलॉजी झाली आहे. त्यासोबत सध्या PhD तिची सुरू आहे, तीही योगामध्येच. सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ कर्नाटकामध्ये असिस्टंट प्रोफेसर आहे. योगा इन्स्ट्रक्टर म्हणून ती कार्यरत आहे. जोशना, वेणुध्वनीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. थँक्यू. नमस्ते मॅम. आज आपण जागतिक योग दिनानिमित्त बोलणार आहे. तर सुरुवात तिथूनच करूया की हा जो दिवस आहे आजचा, तो आपण का साजरा करतो? पहिली गोष्ट, जो योग दिवस आहे 2014 किंवा 2014 ह्याचं PM मोदीने ह्याचं प्रपोजल साईन केलं होतं, ताकी आपण योगाचा अवेअरनेस स्टार्ट होऊ देत किंवा लोकांमध्ये योगाबद्दल थोडंसं अजून जागृती निर्माण होऊ देत. त्यानंतर 2015 21 जून 2015 इंटरनॅशनल योगा डे हा अनाऊन्स केला गेलाय आणि 21 जूनच हा दिवसच निवडला ह्याच्यासाठी गेलाय ना, कारण का हा एक म्हणजे पुऱ्या वर्षामधला हा एक दिवस आहे जो पूर्ण म्हणजे मोठा दिवस मानला जातो. आणि ह्या ड्युरेशनमध्ये असं होतं ना की ह्याच्यामध्ये जेवढी ऊर्जा किंवा एनर्जी जी निर्माण होते ना, ह्या दिवशी खूप जास्ती होते. त्यामुळे ह्या दिवशी आपण जेव्हा करतो ना, त्यावेळेला त्याचं बेनिफिट खूप जास्ती होतं. तर असं नाही आहे की ह्याच दिवशी करायचं आपण, पण हे नेहमी आपल्या प्रॅक्टिसमध्ये ठेवायला पाहिजे की एक 10 मिनिटं असो किंवा 15 मिनिटं असो, अशा पद्धतीने आपला प्रॅक्टिस राहिलं पाहिजे. बरोबर. म्हणजे 21 जून हा वर्षातला पूर्ण सर्वात मोठा दिवस आहे आणि त्यामुळे हा दिवस निवडला गेलाय. म्हणजे यावेळी सूर्य जास्त वेळ पृथ्वीवर राहतो आणि हे योग अभ्यास वगैरे करण्यासाठी थोडं अनुकूल परिस्थिती, त्यामुळे हा निवडला गेला. तर योग म्हणजे नेमकं काय? पहिली गोष्ट, योग ह्याचं जे निर्माण जे झालंय ना, ऍक्च्युली काही लोक ह्याला योगा सुद्धा म्हणतात, पण ह्याचं ऍक्च्युली जे त्याचं जे काय म्हणतात, त्याचा उद्भव जे झालाय किंवा त्याचं जे रूट आहे त्याला आपण युज म्हणतो. युज म्हणजे जसं मिलन किंवा ते आत्माचं असो, शरीराचं असो किंवा आध्यात्मिक दृष्टिकोनवरती असो, कशा प्रकारे आपण त्याचं युनियन होतं किंवा त्याचं जोड होतं. युज ह्याचा अर्थ असतं की युनियन असणं. तर योगाचं हे आहे ना की आपण हे जे जेव्हा करतो, जसं की महर्षी पतंजलीने म्हणलेत, योग चित्तवृत्ती निरोध, म्हणजे जे योग करण्याने आपले जे चित्त म्हणजे माइंड किंवा आपलं जे ब्रेन आहे त्याच्यामध्ये जे वृत्ती निर्माण होतात किंवा जे पण आपल्याबद्दल काही पण विचार असतात, ज्या पद्धतीचे वासना असू देत किंवा काही असू, ज्या पद्धतीने तुम्ही ते पॉझिटिव्ह असतील किंवा काही वेळेला निगेटिव्ह असतील, कशा पद्धतीने निर्माण होतात, ते कशा पद्धतीने तुम्ही मॅनेज करताय फिजिकल लेवलवरती, शारीरिक दृष्टिकोनातून, मानसिक दृष्टिकोनातून आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून, हे आपल्याला योगमधून समजतं बेसिकली. तर हे प्रत्येक वर्षी योगसाठी जागतिक योग दिनानिमित्त एक थीम असते. तर या वर्षीची थीम काय आहे? ह्या वर्षीची थीम आहे की योगा फॉर वन अर्थ अँड वन हेल्थ, अशी ही थीम आहे. ह्याचं मेन मोटिव्ह आहे की असं नाही आहे की प्रत्येक म्हणजे प्रत्येक जागेसाठी योगा वेगळा आहे, असं काही नाही आहे. त्यामुळे ह्या वर्षीची थीम अशी आहे की योगा फॉर अर्थ अँड योगा फॉर वन हेल्थ, अशीच थीम आहे. छान. म्हणजे एक वेगळी थीम यावर्षी त्यांनी चूज केलेली आहे. हो. मग योगाचे किती प्रकार आहेत तरी? आपण जर तसं बघायला गेलो तर आता जे नवीन जे मॉडर्न योगामध्ये भरपूर योगाचे प्रकार आले आहेत. जसं की म्हणू शकता की म्हणजे आता हठयोग आलेत. हठयोग तर ट्रेडिशनल झालं. हठयोग, राजयोग हे सगळे झाले ट्रेडिशनल. जे आता मॉडर्नमध्ये आले ते अयंगार योग झाले किंवा पॉवर योग झालं किंवा हॉट योगा, ज्याला आपण बिक्रम योगाच्या नावाने पण ओळखतो, आणि रिस्टोरेटिव्ह योगा, असे वेगवेगळ्या प्रकारचे योग आपण बघतो. पण ॲक्च्युली हे जर बघायला गेलं ना, हे सगळे जे ट्रेडिशनल फॉर्म्स आहेत त्याच्यामधून आपण म्हणजे वेगवेगळ्या वेस्टर्नायझेशनमुळे किंवा काही वेगवेगळ्या गुरुजींनी त्याच्याबद्दल आपले संशोधन केल्यामुळे ना, ते आपले नावं दिले आहेत. जसं की ज्याच्यामध्ये आपण अलाइनमेंट्सच्या बद्दल शिकतो, अयंगारजीने त्याच्यामध्ये खूप छान शिकवलेत की कशा पद्धतीचं आपल्या बॉडीचं अलाइनमेंट झालं पाहिजे, ह्या पोश्चरमध्ये किती अँगलमध्ये, किती डिग्रीमध्ये असलं पाहिजे. हे अयंगार योगांचं त्यांचं स्वतःचं योग आहे. सेम वे बिक्रम योगा म्हणून एक आहे, ज्याला आपण हॉट योगा सुद्धा म्हणतो. त्याच्यामध्ये एक असतं की एक टेम्परेचर बनवलं जातं एक रूममध्ये आणि त्याच्यामध्ये आपण कसं प्रॅक्टिस करतो हे शिकवलं जातं. पण बेसिक त्याचं मोटिव्ह हेच आहे की आपण योगामध्ये सेम आसन्स करतो, त्याच्यामध्ये प्राणायाम येतात, मुद्राज येतात, बंदाज येतात. तर बेसिकली हे पंचकोशात मॉड्यूल जे आहे ते फॉलो करतात. पंचकोशा म्हणजे त्याच्यामध्ये 5 कोशाज असतात, जसं की अन्नमय कोशा, जसं की आपल्या शरीरात फिजिकल बॉडीमध्ये जे आपण आहे ते. मनोमय कोशा म्हणजे मानसिक दृष्टिकोनातून आपल्याला जे बॉडीला गरजेचं आहे, जसं की ते मेडिटेशन असो
किंवा आपला सत्संग असो, हे सगळ्या गोष्टी मनोमय कोशामध्ये येतात. सेम प्राणमय कोश ज्याच्यामध्ये आपला प्राणायाम येतं, मुद्राज येतात, हे सगळ्या गोष्टी प्राणमय कोशामध्ये येतात. आनंदमय कोश ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स खेळतो किंवा गेम्स म्हणू शकता किंवा जे आपल्याला इमोशनली खूप जास्ती छान महसूस करवतं, जसं की भ्रामरी प्राणायाम झालं किंवा कोणतंही भजन झालं, हे सगळ्या गोष्टी आनंदमय कोशामध्ये येतात. बेसिकली योगाचं मेन मॉड्यूल हेच आहे की आपण ह्या सगळ्या कोशाजना किती व्यवस्थित पद्धतीने आपण बॅलन्स करत आहोत आपल्या डे टू डे रुटीनमध्ये. हेच सगळे योगांचं मेन मोटिव्ह आहे. ॲट द एंड आपण जे शिकतोय जास्तीत जास्त आपण ट्रेडिशनल योगाला जास्ती फॉलो केलं तर खूप जास्ती बेटर आहे ॲक्च्युली. अच्छा, मग एवढे सगळे नवीन म्हणजे ॲडव्हान्स कोर्स म्हणायला हरकत नाही म्हणजे योगामध्ये आलेले आहेत आता. तर योगाचे फायदे नेमके आपल्याला काय होतात शरीराला? आता योगाचे फायदे बघायला गेले तर मी 4 दृष्टिकोनातून सांगते. फर्स्ट शारीरिक पद्धतीने बघितलं तर एकतर आपली लवचिकता वाढते. जसं की आपले फिजिकली सगळे बोन्स मसल सगळे आपले स्ट्रॉंग होतात आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण खूप जास्ती आपल्याकडे स्ट्रेंथ येते. आपल्याला काही करायचं असेल आपण जास्ती एकदम थकलेले नसतो, खूप जास्ती एनर्जेटिक असतो. नेक्स्ट आपण जेव्हा आपण ह्याच्यामध्ये बघतो मानसिक दृष्टिकोनातून आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये जसं सिच्युएशन काही वेळेला आपल्या लाईफमध्ये खूप खुशीवाले क्षणसुद्धा येतात, काही वेळेला दुःखवाले क्षणसुद्धा येतात, पण त्यावेळेला न भांबावून जाता आपण कशा पद्धतीने त्याला सांभाळतो. जसं की ते खुशी आली तरी पण ठीक आहे, आपण त्याच्याबरोबर नाही जातोय की हा खुशीच आहे, एव्हरी टाईम खुशीच नाही येणार, पण जर दुःख आलं तर त्याच्याबद्दल खूप जास्ती मोठा विचार नाही केला पाहिजे. तर त्या पद्धतीने आपण कसं न्यूट्रल राहायला पाहिजे दोन्ही सिच्युएशन्समध्ये, हे एक आपल्याला शिकवलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण जे शिकतो बेसिकली आपण जे प्रॅक्टिस करत राहतो ना, हे आसनास आपल्याला बेसिकली बेंड करतात की आपण पर्टिक्युलर सिच्युएशन्सला जर पेन आलं तर कशा पद्धतीने आपण त्याला झेललं पाहिजे. आणि त्याच्यानंतर मेंटली म्हटलं तर मानसिक दृष्टिकोनातून आपण बघायला गेलं तर आपण कोणताही जसं इमोशनली आहे आपण बेअर करतो, तर मेंटली कोणताही विल पॉवर आपलं जसं की काहीतरी होतं आपल्या लाईफमध्ये, काही इन्सिडेंट्स होऊन जातात, तर त्यामधून आपण किती पटकन बाहेर येतो, किती पॉझिटिव्हली बाहेर येतो, हे पण इम्पॉर्टंट आहे. बेसिकली आपलं विल पॉवर इम्प्रूव्ह करायला खूप जास्ती हेल्प करतं, आपल्याला करेजियस बनवायला, बोल्ड बनवायला आणि लोकांशी कशा पद्धतीने डील करायचं त्याच्यासाठी आपण खूप जास्ती स्ट्रॉंग होतो. आणि नेक्स्ट लास्ट पॉईंट म्हटलं तर स्पिरिच्युअल दृष्टिकोनातून जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने पार पाडतो ना, तर स्पिरिच्युअली म्हणजे जेव्हा चक्र जागृत झालं, कुंडलिनी योग झालं, हे वेगवेगळ्या पद्धतीचे जे मेडिटेशन्स आहेत किंवा चक्रासबद्दल आहे ते आपण ग्रॅज्युअली आपण हे आपल्या बॉडीमध्ये किंवा आपल्या डे टू डे लाईफमध्ये सुद्धा आपण ते इम्बाईब करत जातो, कशा पद्धतीने करायचं, काय करायचं. म्हणजे एकंदरीत योग करण्याचे खूप सारे फायदे आपल्या शरीराला होतात, जे आपल्याला कदाचित पटकन दिसून नाही येणार, पण ते कालांतरानं आपल्या लक्षात येतीलच. म्हणजे इंटरनल बॉडी जी आपली आहे ती चांगली करते योगाभ्यासामुळं. पण आता जोशना, मला वाटतं की सगळ्यांना असे इन्स्टंट रिझल्ट हवे असतात आणि खूप सारं ही इंडस्ट्री खूप मोठी आहे, त्याच्यामध्ये बरेच प्रकारे एक्सरसाइज घेतली जाते, वेगवेगळे प्रकार आहेत. मग कम्पेअर टू दॅट कसं आपण म्हणजे योगला समोर आणू आणि काय केलं पाहिजे किंवा काय ह्याच्यापेक्षा जास्त आपण आणि सांगू शकतो? ओके, पहिली गोष्ट तर आपण ना योगला असं समजतो की हे एक्सरसाइज आहे किंवा जसं की जिममध्ये गेलो आपण, हा ठीक आहे मी स्ट्रेचिंग केलं, हे मी योग केलं ना, ह्याच्यामध्ये काय वेगळं आहे, ही पहिली गोष्ट, हे मिसकॉन्सेप्शन आहे काही लोकांचं. एक तर आहे ना, एक्सरसाइज जे आहे ते बॉडीला जसं की आपले इंजिन असेल त्याला चालवायचं काम करतं, पण योग जे आहे ना ते इंजिनला कशा पद्धतीने खूप दूरपर्यंत त्याला व्यवस्थित त्या इंजिनचं सांभाळ करत आपण कशा पद्धतीने दूरपर्यंत जातो, हे योगचा उद्देश आहे. फक्त इंजिन नाही चालवत, इंजिनची पण काळजी घेतोय, त्यासोबत आपण त्या इंजिनला आपण पुढे पण जातोय, हे मेन गोष्ट आहे ह्याच्यामध्ये. आणि सेकंडली म्हणायला गेलं की आपण हे कसं करायचं, की आता जसं इन्स्टंट रिझल्ट हवंय, तर ह्याच्यासाठी एवढंच आहे ना की आपण फक्त 10 मिनिटं जरी काढलोत ना आपल्या लाईफमधला, म्हणजे लाईफमधला म्हणण्यापेक्षा दिवसामधला जरी 10 मिनिटं, तो 10 मिनिटं डिवाइड केलं पाहिजे. जसं की 10 मिनिटं तुम्ही फक्त श्वासाकडे लक्ष द्याल, 10 मिनिटं तुम्ही फक्त शरीराकडे लक्ष द्याल, आणि 10 मिनिटं जे असतील ते तुम्ही फक्त म्हणजे जे मनातले विचार आहेत ते शांत करण्यासाठी घाला. जर हे एवढे पण 10 मिनिटं जमत नसेल तर ते तुमच्या अकॉर्डिंग 5-5 मिनिटं करू शकता, 15 मिनिटं असं ठेवू शकता. पण ह्याच्यामुळे काय होईल ना, आता स्टार्टिंगला एकदम 5 दिवसात किंवा 2 दिवसात रिझल्ट नाही येणार, तुम्ही ग्रॅज्युअली जसं करत जाल ना तर जास्ती हेल्प होत जाईल. तर ते स्टार्ट करण्यासाठी फर्स्ट काय करावं, पहिला आपल्याला जसं नॉर्मल श्वास सुरू आहे ना
फक्त डोळे बंद करून त्याच्याकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. जसं चाललं त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. पण त्या वेळेला असं नाही व्हायला पाहिजे की आपण तो श्वास जातोय हे फक्त ऑब्झर्व करतोय, पाठीमागे मनामध्ये विचार सुरू आहेत, असं नाही झालं पाहिजे. आपलं मन सुद्धा तिथेच असलं पाहिजे. अच्छा. तर त्यावेळेला काय होतं, दोन्ही कामं होत आहेत. जसं मी म्हणाले ना की 10 मिनिटं तुम्ही तुमच्या विचारांना शांत करा, 10 मिनिटं श्वासाकडे लक्ष द्या. पण हे जेव्हा तुम्ही दोन्ही एकत्र करताय ते तुमचे 10 मिनिटं मिक्स होत आहेत ना, तर तुम्हाला 10 मिनिटं सफिशियंट आहेत की ते दोन्ही बॅलन्स करण्यासाठी. अच्छा. आणि नेक्स्ट 10 मिनिटं जे आपले आहेत ते शरीरासाठी आहेत. तर त्या शरीराच्या प्रॅक्टिसमध्ये असं ठेवू शकता की पहिला सूक्ष्म व्यायाम करून घ्यायचे एक 4-5 मिनिटांमध्ये, आणि बाकीचे जे 5 मिनिटं उरतात ना त्याच्यामध्ये तुम्ही सूर्यनमस्कार करू शकता किंवा चंद्रनमस्कार करू शकता. ते नाही झालं तर तुमच्या अकॉर्डिंग, हेल्थच्या अकॉर्डिंग काही आसनास दिले असतील, जसं की बॅक पेन आहे कुणाला तरी, तर आपण बॅक पेनसाठी कोणते आसनास केले पाहिजे, तर त्यावेळेला तुम्ही तेच आसनास आणि प्रॉपरली करा. असं नाही की फक्त आपण फिजिकली आसन्स करतोय, हात उचलायला सांगितले तर उचललो, असं नाही झालं पाहिजे. त्यावेळेला आपण श्वास आणि आपलं माइंड त्याच्याकडे असलं पाहिजे. जसं की आपण हात उचलतोय त्याच्याकडे पूर्णपणे लक्ष, संवेदना महसूस झाला पाहिजे की कसं होतंय, काय होतंय. त्यामुळे काय होतं, आपल्या बॉडी, आपल्या लाईफमध्ये सुद्धा जे पण होत असतं ना सूक्ष्म दृष्टिकोनामध्ये सुद्धा, जसं की आपल्या फॅमिलीमध्ये सुद्धा काही होत असेल त्याचं आधीच आपल्याला समजतं की हे काहीतरी होतंय. हे आपल्याला एवढं सटल सेन्सेशन्स फील होत असतात. त्याच्यासाठी आपण पहिला खूप सूक्ष्म झालं पाहिजे. अच्छा. ज्योष्ना, योगमध्ये म्हणजे श्वासाला खूप महत्त्व दिलंय, म्हणजे श्वासावर नियंत्रण किंवा इनहेल करणं वगैरे, म्हणजे ते त्या त्यावेळी झालं पाहिजे इतकं महत्त्व आहे. तर असं का आहे? पहिली गोष्ट तर जेवढा आता तुम्ही जर एक्झाम्पल घेतलात, जसं की मी जेव्हा आता तुमच्याशी बोलत आहे, आता माझा श्वासाचा जो पेज आहे तो काहीतरी असू शकतो की थोडा हॅपझार्ड असेल किंवा थोडंसं अपडाऊन असेल, पण जेव्हा मी शांत असेल ते अजून शालो किंवा एकदम स्लो होतो. तर आपल्याला आता आपण आता एवढी जसं धकाधकीचं लाईफ सुरू आहे किंवा खाणं पिणं जसं सुरू आहे ना, त्याच्यासाठी आपल्याला गरजेचं आहे की आपण खूप स्लो झालं पाहिजे. अच्छा. ॲटलिस्ट आपल्या बॉडीसाठी जितकं आपण स्लो होऊ ना, तर आपलं ब्रीदिंग जे आहे, जसं की ऑक्सिजनची जी मात्रा आपल्या बॉडीला जी नीडेड आहे ना, तर ती पूर्णपणे आपण घेऊ शकतो. आपल्या लंग्सना प्रॉपरली ऑक्सिजन मिळू शकेल. त्यामुळे काय होतं ना, जे काही लोकांना होतं ना की झोप नाही येत, ज्यांना इन्सोमनियाचा प्रॉब्लेम असतो, काहीला अँगर इश्यूज होतात, अँझायटी होते, तर ह्या सगळ्या गोष्टी सावकाश सावकाश कमी होतात. हे सगळा जो खेळ आहे ना आपल्या श्वासाचाच आहे. जसं तुम्ही श्वास जितका सावकाश पोराल किंवा जेवढं सावकाश पद्धतीने तुम्ही ते ऑब्झर्व करत कराल ना, जेवढं स्लो होईल तसं तुमचे अँगर इश्यूज कमी होतील आणि तुमचे सगळे व्याधी जेवढे पण असतील ते पण सावकाश सावकाश कमी होत जातील. पण त्याच्यासाठी आपल्याला प्राणायाम आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे प्राणायाम आहेत. ते जरी नाही झाले तरी पण फक्त ब्रीदिंगवरती आपण लक्ष ठेवत स्लो स्टडी मेडिटेशनमध्ये जरी केलो तरीही चालेल. ते सुद्धा काफी आहे. अच्छा. म्हणजे ह्याच्यासाठी आपल्या श्वासाकडं थोडंफार लक्ष आपलं असलं पाहिजे. जसं तू म्हणलीस की म्हणजे वेगवेगळ्या पद्धती आपण डिस्कस केल्या आता, आणि लोकांना आता इन्स्टंट रिझल्ट हवाय, त्याच्यामध्ये तू खूप चांगलं एक्सप्लेन केलीस की किमान 15 मिनिटांना तरी आपण सुरुवात करावी, ज्याच्यामध्ये श्वासावर आधी थोडंसं काम करावं, लक्ष द्यावं, म्हणजे माइंड आपलं एकत्र करण्यासाठी प्रयत्न करावेत. पण आजकालच्या जीवनामध्ये म्हणजे तब्येत व्यवस्थित सांभाळायची म्हटलं की वेट लॉस पहिल्यांदा आला, आणि वेट लॉस करण्यासाठी या सगळ्या गोष्टी कितपत म्हणजे सूट होतील? पहिली गोष्ट, वेट लॉसचं जे मेन जर म्हणू शकता त्याचं जे एम किंवा मोटो आहे ना, एक आहे की आपलं जेव्हा वेट लॉस करायचं असतं आपण काय करतो, जास्तीत जास्त आपण फिजिकल गोष्टींकडे जास्त लक्ष देतो, जसं की जिम झालं किंवा आपण आपलं खाण्यापिण्यामध्ये खूप जास्ती असं करतो की भात नाही खाल्लो, साखर नाही खाल्लो, किंवा असं होऊ शकतं की 2 टाइमचं आपण जेवण बंद करतो. हे असं सगळ्या गोष्टी होतात. पण हे ॲक्च्युली चुकीची पद्धत आहे. ॲक्च्युली कसं असतं ना, जेव्हा वेट लॉस करायचं असतं त्यावेळेला आपण एक असतं ते वेट लॉस नाही जरी करायचं असेल तरी सुद्धा, किंवा ज्यांना कुणाला वाढवायचं असेल त्यांच्यासाठी सुद्धा, आपलं जे 100% मधलं जे 80% पार्ट आहे ना ते पूर्ण डाएट आहे. तर त्या डाएट पार्टमध्ये असं होतं ना, तुम्ही कुठल्या पद्धतीनं जेवण खाताय, तर ते जेवण असं नाही आहे की फक्त तुम्ही 2 भाकरी चपाती भाजी घेतलायत आणि ते संपवत आहे, असं नाही. पण ते माइंडफुलनेस असायला पाहिजे. जसं की मी खातोय ते कसं होतंय, कसं टेस्ट लागतंय, आपण व्यवस्थित लक्ष देऊन त्याच्याकडे खाल्लं पाहिजे. ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण का जेवपर्यंत आपण मनाने तिथे नसू ते लागत नाही बॉडीला. आणि सेकंडली तुम्ही म्हणू शकता तुमचं जे झोपताय तुम्ही त्याचं पॅटर्न कसं आहे, कशा पद्धतीने तुम्ही झोपताय, पक्का तुमची 6 तास किंवा 8 तासाची झोप होते की नाही.
हे सगळं 80% मध्ये येतं. आणि त्याच्यानंतर तुमचं स्ट्रेस, म्हणजे किती गडबड करून किंवा कशा पद्धतीने तुम्ही ते हँडल करताय. तर हे जे स्ट्रेस जेव्हा ज्या पद्धतीने तुम्ही हँडल करताय त्याच्यासाठी हे जे 20% आहे, जसं की फिजिकल प्रॅक्टिसेस झाले किंवा प्राणायाम, मेडिटेशन, आसनास, हे सगळ्या गोष्टी आहेत ना, ते तुम्हाला ते त्या 20%ला बॅलन्स करायला हेल्प करतं. तर जे मेन आहे, जर वेट लॉस करायचंच असेल तर आपल्या पहिल्या डाएटकडे खूप जास्ती लक्ष द्यायला पाहिजे. अच्छा. तर असं आता ते वेट लॉस करायचं असेल तर ते कशा पद्धतीने करायचं. पहिली गोष्ट हे आहे की जेवढं होऊ शकतं ते आर्टिफिशियल शुगर बंद केलं पाहिजे. नॅचरल शुगर जे आपल्याला फ्रूट्स आहेत, जसं मँगो झालं किंवा ॲपल झालं, किंवा काही वेळेला खूप जणांना शुगरची जास्ती असं असू शकतं की मला स्वीट्स हवेच आहेत दिवसातून एकदा तरी, तर तुम्ही डेट्सला त्याला रिप्लेस करू शकता. अच्छा. किंवा गूळ, जे ब्लॅक किंवा काळं गूळ जे मिळतं त्याच्या एक छोटंसं एक खाऊ शकता, किंवा ड्रायफ्रुट्सचे लाडू बनवून ठेवू शकता. त्यामुळे बॉडीमध्ये आयर्न पण जातं, आपल्या मनाचं, आपले टेस्ट बड्स पण सॅटिस्फाय होतात, आणि त्यासोबत कार्बोहायड्रेट्स जे असतात ना ते शुगरमध्ये कन्वर्ट करतात. तर आपण असं डाएट ठेवलं पाहिजे ना की आपले कार्ब्स कमी असतील. जरी तुम्ही भाकरी वगैरे खात असाल तर खाऊ शकता, पण त्याच्यासोबत तुमची भाजी किंवा सॅलड्स हे पण असलं पाहिजे त्याच्यासोबत. आणि 20% पण त्याच्यावरती पण लक्ष दिलं पाहिजे. जसं की आपलं एक्सरसाइजेस झालं, काय झालं, प्रॉपरली आपलं स्वेटिंग झालं पाहिजे. त्यामुळे जेवढं पण स्ट्रेस, टेन्शन आहे ते पण सगळं रिलीज होतं. ते दोन्हीचं मिक्सचर केल्यामुळे आपल्याला कोणतेही व्याधी नाही होणार आणि वेट लॉस सुद्धा पटकन होईल. छान. आणि थ्रू योगा सुद्धा डेफिनेटली होईल. सावकाश होईल, पण हे मेंटेन राहील. असं नाही होणार की आपण पटकन 7 किलो 1 महिन्यात कमी केलो आणि परत नंतर सोडल्यानंतर वाढला, असं नाही होणार. त्याच्यासाठी जितक्या सावकाश वेट लॉस होईल ना तेवढं बॉडीला अडॅप्ट होत जाईल. अच्छा. हे टेक्निक आहे. असं ऐकून आहोत की सूर्यनमस्कार केल्यामुळं, म्हणजे त्याची प्रॅक्टिस केल्यामुळं, म्हणजे वेट लॉस तर फास्ट होतो आपला, पण ते थांबवल्यामुळं मग वेट गेन सुद्धा लगेचच होतं, असं काही होतं? असं तरी नाही होत, पण एक आहे ना, जसं आपल्या बॉडीला ती सवय लावतो आपण की जसं की तुम्ही दररोज 10 सूर्यनमस्कार घालत असाल, किंवा समजा 108 सूर्यनमस्कारचं तुम्ही टार्गेट ठेवलंय, तुम्ही वेट लॉस करायसाठी ते घालतायत कंटिन्युअस 1 महिन्यासाठी. तुमच्या बॉडीला ते अडॅप्ट झालंय की तुम्ही 1 महिना करताय आणि एकदमच सोडताय. त्याच्यासोबत तुम्ही ते सोडल्यावरती तुमचं डाएट पण तुम्ही कमी नाही करत आहात, बरोबर. त्यामुळे काय होतं, ते आपल्या बॉडीमध्ये जी एनर्जी आहे ती स्टोअर होत चालली आहे, ती जात नाही आहे कोणत्याही जरी. तर ते स्टोअर झालेली काय होणार, ते आपल्या बॉडीमधून फॅटच्या थ्रू त्याचं आपल्याला ऑब्झर्व होतं की दिसायला लागतं की आपलं वेट गेन होतंय. पण ते जर तुम्ही कमी करत असाल प्रॅक्टिस, तर त्यावेळेला तुमचं डाएट सुद्धा त्या पद्धतीने कमी झालं पाहिजे, तर वेट गेन नाही होणार. हे दोन्हीचं बॅलन्स आहे. म्हणजे या कारणामुळे आपलं वजन वाढतंय ना, की ते सूर्यनमस्कार बंद केल्यामुळे वाढतं? नाही. म्हणजे एकंदरीत डाएट जो आहे तो खूप महत्वाचा आहे वेट लॉस मध्ये, आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. भले आपण एक्सरसाइज थोडीफार कमी करू, पण जे खाणं पिणं आपलं जे आहे ते योग्य पद्धतीचं खाल्लं पाहिजे. मग काय अशा गोष्टी असाव्यात खाण्यामध्ये जोशना, की जेणेकरून आपल्याला लवकर जरासा रिझल्ट मिळेल किंवा आपली हेल्थ चांगली राहील? पहिली गोष्ट तर आपल्याला जेवढं जमेल तेवढं सॅलड्सचं सेवन जास्ती वाढवलं पाहिजे. आणि सॅलड्समध्ये तुम्ही काही घेऊ शकता, जसं की जे अकॉर्डिंग टू द म्हणजे जे मोसम येतात त्याच्या अकॉर्डिंग जे आपल्याला सॅलड्स मिळतात, किंवा जसं ते काकडी असो, गाजर असो, ह्या सगळ्या गोष्टी जितक्या रॉ खाल ना तेवढं जास्ती चांगलं आहे. तुम्ही असं करू शकता की एक मील कम्प्लिटली सॅलड्सच ठेवू शकता. तर ते सॅलड्स वेगवेगळ्या पद्धतीचे रेसिपीज बनवून पण खाऊ शकता. त्याच्यावरती तुम्ही डाळिंबर घाला किंवा वेगवेगळ्या पद्धतीने खाऊ शकता. आणि सेकंडली तुमच्या बॉडीमध्ये एकतर जे म्हणतात की जसं कर्ड झालं किंवा दही झालं, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना आपल्या बॉडीमध्ये गेल्या पाहिजे. बटर मिल्क, जे ताक म्हणतो आपण, ते प्रोबायोटिक्स आपल्या बॉडीसाठी गरजेचे आहेत. जे पण आपल्या बॉडीमध्ये बॅक्टेरियाज आहेत त्याला फाईट करण्यासाठी किंवा आपली इम्युनिटी सिस्टम वाढवण्यासाठी. हे 2 तरी डेफिनेटली आपल्याला एव्हरी डेच्या फूडच्या हॅबिटमध्ये असलं पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त फ्रूट्स एक टाइम जर तुम्हाला जमलं तर खाल्ला तर खूप जास्ती बेटर आहे. अच्छा. आणि 4th थिंग आहे की आपण जे खाण्याचं जे टायमिंग आहे, जेवढं जमेल तेवढं सूर्योदयाच्या नंतर आणि सूर्यास्ताच्या पहिला खाल्लं तर खूप जास्ती बेटर आहे. जर तसं जमत नसेल तर तुम्ही असं करू शकता की 7च्या नंतर तुम्ही काही नका खाऊ. ते तिन्ही मील्स जे आहेत ते तुम्ही 7 किंवा 8च्या आधी संपवून घ्या. आणि हे तुमचं स्ट्रिक्ट रुटीन झालं पाहिजे. त्यामुळे काय होतं ना, बॉडीला थोडं रेस्ट मिळतं आणि त्यामुळे जे पण आपण जे खातोय ना ते व्यवस्थित डायजेस्ट होतं. आपलं मेटाबॉलिक रेट पण चांगलं होतं. त्यासोबत आपल्या बॉडीमध्ये कोणत्याही व्याधी असतील ना त्या पण लवकर हील होतात आणि ते जातात. तर एक आपण ज्याला इंटरमिडिएट फास्टिंग म्हणतो, जे आता नवीन प्रकार आहे, तो आधीपासूनच ॲक्च्युली आपले जे पूर्वजांनी हे आधीच एक रूल केलेत की आपण सूर्यास्ताच्या आधी खाल्लं पाहिजे आणि सूर्योदय झाल्यानंतर आपण जेवलं पाहिजे. हे ऑटोमॅटिकली ट्रेंडी आहे ते.
पण आपण इंटरमिडिएट फास्टिंगच्या नावाखाली आपण रात्री कधीही जेवतो आणि सकाळी मग 12-1 वाजता आपण ते ब्रंचच्या नावाखाली नाश्ता आणि लंच घेतो. असं नाही केलं पाहिजे. हे बॉडीला सूट नाही होत. आपल्या क्लायमॅटिक इश्यू, आपल्या चेंजेसमुळे जे पण आहे त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला जायला पाहिजे. पण काही लोकांना असं होतं की सकाळचा ब्रेकफास्ट नको असतो, पण त्यांनी 2 टाईमचं जेवण तरी व्यवस्थित केलं पाहिजे. किंवा जरी 2 टाईम ते करत असतील, सकाळी नाश्ता आणि दुपारचं जेवण, तर रात्रीचं त्यांनी लाईट फलाहारने सुद्धा करू शकतात. अशा पद्धतीने हे नॉर्मल राहू शकतं. पण काही लोकांना जर थेरपेटिक म्हणजे काही पण प्रॉब्लेम्स असतील, हेल्थ इश्यूज असतील, जसं की डायबिटीज पेशंटसाठी, त्यांना आपण हे असे स्ट्रिक्टली डाएट नाही घालू शकत. बरोबर. त्यांना त्या टायमिंगमध्ये ते आहार हवेत. तर प्रत्येकाच्या हेल्थच्या अकॉर्डिंग आपण ते डाएट करू शकतो किंवा कोणी पण तुम्ही कन्सल्ट करू शकता चांगल्या डायटिशियन्सना, तर ते तुम्हाला सांगतील. आता जनरली ही पद्धत तुम्ही वापरू शकता. बरोबर. म्हणजे आपल्या खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणं आणि आहारामध्ये योग्य त्या गोष्टी घेणं खूप गरजेचं आहे, ज्याच्यामुळे आपलं शरीर जे आहे ते निरोगी राहण्यास मदत होईल आणि आपल्याला वेट लॉस जो करायचा असतो त्याच्यामध्ये खूप फायदा होईल. हो. जोशना, आता शाळेची मुलं आहेत, मग त्यांना जर योग चालू करायचा असेल तर मग काय वयोमर्यादा आहे, म्हणजे कोण स्टार्ट करू शकतं, कधीपासून? आपण योग स्टार्ट करायचं तसं म्हणायला गेलं तर आपण 5 वर्षापासून सुद्धा स्टार्ट करू शकतो. बरं. पण जास्तीत जास्त 8 वर्षापासून जर आपण स्टार्ट केलं तर जास्ती बरं आहे. का म्हणजे आपलं 5-6 वर्षापर्यंत बाळाचं अजून बॉडीचं ग्रोथ होत असतं. तर त्यावेळेला आपण त्याला डिस्टर्ब नाही केलं पाहिजे. त्यावेळेला आपलं जे मसाज, ऑइल मसाज हे त्यांनी जे खेळत आहेत तेच सफिशियंट आहे. पण 8 वर्षानंतर जर ते स्टार्ट केलं तर खूप जास्ती बेटर होईल, कारण का त्यांच्या ग्रोथमध्ये सुद्धा जास्ती हेल्प होईल. कारण का फ्लेक्झिबिलिटी झाली, त्यांची हाईटमध्ये झालं, कॉन्सन्ट्रेशनसाठी झालं, हे सगळं ते करू शकतात. पण म्हणजे आसनचं झालं, पण ते मेडिटेशन कोणत्याही वयापासून करू शकतात. जसं 5 वर्षापासून मेडिटेशन करण्यासाठी आपण शांतच बसायला पाहिजे असं काही नाहीये. त्याच्यासाठी आपण मंत्र जप झालं किंवा घरामध्ये जेव्हा पूजा करत असतो त्यावेळेला सुद्धा त्या बाळाला बसवलं, त्याला ते आध्यात्मिक दृष्टिकोनातून त्याला जरी सांगितलं ना, ते ग्रॅज्युअली ते आपलं इम्बाईब करत असतं. त्यामुळे ते शांत होत जातं. जरी ते किरकिरे होत असेल ना तर ते शांत होतं आणि ते त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढत जातं. अशा पद्धतीने आपण स्टार्ट करू शकतो. एखादा ॲडवाइस म्हणून काय सांगशील की मुलं जेव्हा म्हणजे आता मेडिटेशनला सुरुवात करतायत, मग आता एखादा मंत्र आपण म्हणायचा आहे, म्हणजे तिथून आपण सुरुवात करतोय, तर मग कुठून सुरुवात करावी, कशापासून? एक तर ते विश्वमंत्र आहे जे ओम आहे. हे ओम इज द बेस्ट. म्हणजे मुलांसाठी आपण शांत बसणं म्हणजे त्यांच्यासाठी खूप पनिशमेंट आहे. तर त्यांना असं शांत बसून तुम्ही फक्त बघा असं नाही होणार, त्यांची अशी चुळबुळ सुरू असते. त्यामुळे त्यांना आपण एंगेज केलं पाहिजे. तर त्यांना जरा जोरात चॅन्टिंगसाठी गेलं पाहिजे. एक आहे ओमकारचा उच्चार. त्यांनी ॲटलिस्ट अभ्यासाच्या अगोदर ना, बसायच्या अगोदर एक 5 मिनिटं जर ते केले तर खूप जास्ती चांगलं आहे. नाही झालं तर ते 21 राऊंड्स किंवा 11 राऊंड्स असे एक राऊंड्स ठेवू शकतात आणि ते ओमकारचा उच्चार केला पाहिजे. त्यामुळे काय होतात ना, त्यांचं जे पिट्युटरी ग्लँड असतं ते ॲक्टिवेट होतं. त्याच्यात ते कशासाठी म्हणजे कॉन्सन्ट्रेशनसाठी खूप जास्ती इम्पॉर्टंट आहे ते ग्लँड. आणि त्याच्यासोबत आपलं मन सुद्धा शांत होतं आणि बाकीचे जेवढे पण न्यूरॉन्स आहेत ते ॲक्टिवेट होतात. त्यामुळे मुलांचं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा वाढतं आणि ते जास्ती हेल्पफुल होतं. त्यासोबत तुम्ही त्याला हवं तर भ्रामरी प्राणायाम पण शिकू शकता, ज्याच्यामध्ये आपण हे षण्मुखी मुद्रा लावतो, ज्याच्यामध्ये आपलं कान बंद करून त्याच्यानंतर मकारचा उच्चार करतो. अच्छा. ते सुद्धा करू शकतात. हे 2 हे करू शकतात. त्याच्या व्यतिरिक्त आपण त्राटकाला जाऊ शकतो. त्राटकामुळे काय होतं, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन अजून स्ट्रॉंग होतं, विल पॉवर वाढते. त्याच्यासाठी आपण त्राटकासाठी पण जाऊ शकतो. हे 3 प्रॅक्टिसेस जर ते मुलांनी केले तर खूप त्यांच्यासाठी खूप बेस्ट आहे. ह्याच्यासाठी काही वयोमर्यादा नाहीये. एक्सेप्ट त्यांना त्राटकासाठी जर काहीतरी डोळ्यांचे इश्यूज असतील तर तेवढंच अवॉइड केलं पाहिजे. म्हणजे तेच ना, म्हणजे मुलांना आता मेडिटेशनला वगैरे बसवायचं म्हटलं तर तू सांगितल्यासारखं ती तर शांत बसणारच नाही आणि त्यांना शांत करायला जाऊन सगळं म्हणजे पॅरेंट्स पण त्याच्यामध्येच एंगेज राहतील. बरोबर. आणि वेळ निघून जाईल. येस. त्यामुळे इथून सुरुवात केलेली बरी. मग जसं म्हणजे ओमचा उच्चार असेल, मग ते एखादं काउंटिंग ठेवून त्यांना तिथून सुरुवात केलेली फार बरी. बरोबर. आणखीन एक प्रश्न विचारायचा, जास्त वय झालेली जी आहेत म्हणजे ओल्ड एज मध्ये पोहोचलेली, म्हणजे 60 वगैरे क्रॉस केलेली, त्यांच्यासाठी असा योग अभ्यास करणं कितपत गरजेचं आहे, का महत्वाचं आहे, करावा की नको? जे म्हणजे जे वयोवृद्ध असतात ना त्यांच्यासाठी हे इम्पॉर्टंट ह्याच्यासाठी आहे ना, त्यांचे जसं की जॉईंट पेन्स होतात,
तर त्यामुळे जेव्हा ते मुवमेंट्स करत असतील ना तर त्यांचे ते लूज होतात, त्यामुळे त्यांना त्याचं पेन नाही महसूस होणार. अच्छा. त्यामुळे ते सारखं सूक्ष्म व्यायाम तरी ते केले पाहिजे. त्यांच्यासाठी आपण जसं यंगस्टर्समध्ये आपण सांगतो ना की त्यांना सूर्यनमस्कार केले पाहिजे, असं नाही होणार. यांच्यासाठी एक सेपरेटली चेअर सूर्यनमस्कार हा प्रकार सुद्धा आहे, बर. जे चेअरवरती बसून सुद्धा ते करू शकतात. त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या व्हेरिएशन्स आहेत. त्यांच्या म्हणजे काय केस स्टडीज असतील, जसं काही लोकांना हात वरती नाही घेता येतात, पण त्याच्यामधले 2 तरी स्टेप्स ते करू शकतात. तर तसं पद्धतीने ते करू शकतात. आणि त्याच्या व्यतिरिक्त ते प्राणायाम जर ते केले तर त्यांचं जे इरिटेशन असेल किंवा ॲजिटेशन जे होत असतं वयाच्या ह्याच्याने किंवा ते चिडचिडापण जे होत असतं ते शांत होत जातात, ते आध्यात्मिक ह्याच्यामध्ये जातात. त्यांना झोप पण त्यांची कमी होते ना, ती पण पूर्णपणे होती. त्याच्यासाठी खूप जास्त हेल्प होतं त्यांना. म्हणजे त्यांना करणं सुद्धा खूप खूप फायद्याचं गरजेचं आहे. होतं आणि हो, हो. गरजेचंही आहे. जागतिक योग दिवस आहे, त्यानिमित्त आपण आपल्या लिस्नरना काय मेसेज देऊ? एकच मेसेज आहे की तुम्हाला जितकं तुमच्या दिवसामधून जितका पण टाइम भेटेल, तो 5 मिनिटं असो किंवा इवन रात्रीचं झोपते वेळी तुम्हाला झोपायच्या आधी सुद्धा एक 2 मिनिटं जरी मिळाले ना तरी सुद्धा तुम्ही डोळे बंद करून श्वासाकडे लक्ष द्या. किंवा त्याच्या त्या टायमिंगमध्ये तुमच्या मनामध्ये कोणताही विचार नाही आला पाहिजे आणि तुम्ही पूर्ण फक्त श्वासाकडे लक्ष देताय. आणि हे सुरू राहू देत. ग्रॅज्युअली 2 मिनिटाचं 5 मिनिटं होऊ देत, मग हवं तर 10 मिनिटं होऊ देत. त्याच्यानंतर तुम्ही जसं जमेल तसं प्राणायाम आणि मेडिटेशनची साधना करू शकता. आणि ह्याच्या व्यतिरिक्त एक 5 मिनिटं तुम्ही किंवा 10 मिनिटं काढून ना दिवसातला म्हणजे जेवढं जमेल तेवढं सकाळच्या टायमिंगमध्ये जर झालं तर एक सूर्यनमस्कार, सूक्ष्म व्यायाम आणि थोडंसं शवासन एवढंच काफी आहे. एवढं जरी केलं तरी काफी आहे. अच्छा. जोशना, या महत्त्वाच्या विषयावरती बोलण्यासाठी वेळ दिलीस त्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. हा होता आजचा जागतिक योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रम, ज्यामध्ये आपण जोशना आंबेवाडकर यांना ऐकत होतो. योग बद्दल त्यांनी खूप सारी माहिती आपल्याला दिलेली आहे. कुठल्या वयापासून आपण चालू केला पाहिजे, त्याचे फायदे काय आहेत, प्रकार कोणते आहेत, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या शो मध्ये ऐकल्या. कसा होता आजचा कार्यक्रम मला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा असेल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार. ಧ್ವನಿ ಧ್ವನಿ ಇದು ನಮ್ಮ ಧ್ವನಿ ಕೇಳಿ ಕನಸು ನನಸದ ವೇಣು